असतं, सगळे लोक तुम्हाला बघत असतात, तुमचा नंबर जो असतो चॉईस तो सगळे बघत असतात आणि मग तुमचा परफॉर्मन्स कसा आहे ते गावाच्या नावाने ठरत असतो. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. बोला गणपती बाप्पा. सामन्याला सुरुवात होते. अंतिम रात्र याचसाठी केला होता अट्टास की शेवटची रात्र गोड व्हावी आणि सगळ्यांच्या मेहनतीतून साकारण्यात आलेली स्पर्धा निर्धार चषक आणि या अंतिम रात्रीमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करू. ई पोलची शेवटची लढत आहे, जो जिंकेल तो चौथा संघ ठरेल या स्पर्धेमधला, जो अंतिम 5 मध्ये पोहोचेल. बघूया कोणता संघ असेल तो. एका बाजूला बीड आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे तो ताकई. स्ट्रायकर आतिश, नॉन स्ट्रायकर रवींद्र, बॉलिंग ट्रॅक वरती राजेश. पहिलाच बॉल आणि मैदानावरती अपील मात्र जोरदार करतोय तो ताकई संघ आणि पंचांचा बादचा इशारा आलाय आणि फलंदाज बाद. आपल्याकडे स्निकोमीटर नाही आहे, सो एजला रिव्ह्यू नाही आहे. तुम्ही विमरसाठी आणि व्हाईट बॉलसाठी घेऊ शकता. सो पंचांचा इशारा आलाय तो बादचा आणि आतिशला परतावं लागेल. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का लागलाय तो बीड संघाला. थँक्यू. आणि आतिश बाद होतोय आणि त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानावरती. रुपेश गवळी बॅटिंग लोबी. रुपेश लोबी मैदानामध्ये दाखल झालाय. आमचे श्रेयस आलेत. एक चांगली गुणलेखांची भूमिका त्यांनी बजावली या मॅचेस मध्ये, त्यांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. चांगला स्कोरर तो नक्कीच, प्रोफेशनल स्कोरर नक्कीच होईल येत्या काही वर्षामध्ये. आमचे डीजे माऊली डीजेने देखील आम्हाला फार चांगली साथ दिली या स्पर्धेमध्ये. केटीसी लाईव्हची टीम देखील चांगलं काम करते. आणि आता दाखल झालाय रुपेश. एक गडी बाद झालाय, 0 धावा आणि राजेश आपला फॉर्म कंटिन्यू ठेवतोय. आणि आल्या रुपेशच्या बॅट मधून आला या मॅचचा पहिला मोठा फटका, षटकार. थँक्यू. आणि काय फटका खेळलाय, अगदी पुढ्यात बॉल होता, स्लॉट मध्ये होता आणि त्याला बाजूच्या प्लॉट मध्येच पाठवून दिलाय. रुपेशच्या बॅटमधून आला षटकार. 6 ने धाव फलक 6 वरती पोहोचते, म्हणजे धावसंख्येचा श्री गणेश केला जातोय तो बीड संघाचा. ही पोलची शेवटची लढत होराले आणि शेकिन चिंचवली. आपण नाणेफेकीसाठी मिडल इनिंग मध्ये यायचंय. या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे की इनिंग ब्रेक मध्येच आपण टॉस करणार आहोत. सो शेकिन चिंचवली आणि होराळे या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण नाणेफेकी करायला इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. बॉल द्या, चेंडूची पूर्तता करा. आतिश 0 वरती बाद झाला, स्वतःवरती तो नाराज देखील होता. परंतु तदनंतर आला रुपेश, त्याने कोणताही दबाव घेतला नाही. अगदी त्याला दिसला बॉल रडार मध्ये आणि त्या बॉलला त्याने बाहेर देखील पाठवलाय. अजून एक बॉल द्या. क्रिकेट इतकं बदललंय ना, वेगवेगळा स्टँडर्ड आहे. अगोदर एक बॉल घ्यायला 11 जणांकडे पैसे नसायचे. आता एकटा एक बॉल आणतो, परंतु 11 जण जमवणं कठीण असतं. आणि बॅट पण एकटा घेऊ शकतो, परंतु खेळायला 11 जण जमवणं टीम मध्ये हे फार कठीण होऊन बसलंय. इतकं स्टँडर्ड आलंय क्रिकेटमध्ये. पैसा देखील भरपूर आलाय, कारण ISPL सारख्या स्पर्धा, मोठमोठ्या प्रीमियर लीग,
व्यावसायिक दर्जाचे खेळाडू, तुम्ही चांगलं खेळा, ग्रामीणमधून चांगलं खेळा, गावासाठी चांगलं खेळा, नक्कीच तुम्हाला एखादा पॅकर बघेल, सिलेक्ट करेल. व्यावसायिक खेळा, तिथे चमका आणि मग मोठ्या स्पर्धा आहेत. राजेश पुनश्च 6 धावा. कोलात टाकलाय बॉल आणि आणखी एक सफलता मिळतोय. राजेश उगाच दुबई रिटर्न नाहीये, आणखी एक विकेट. थँक्यू थँक्यू. चला बॅट्समन लगेच पाठवा आपण. दुसरा धक्का लागलाय 6 वरती. तो बीड संघाला थोडीशी अडचणीमध्ये आता सापडली, कारण एक षटकार जरूर आला आणि बाहेरच्या बॉलवरती छेडकानी केली खरं तर रुपेशने, जो असं वाटलं की व्हाईट बॉलच्या लाईनला चिटकून बॉल टाकलाय. राजेशने, हुशार राजेश, कारण त्याला माहिती आहे की शरीरापासून दूर जर बॉल ठेवले तर छेडकानी करू शकतो फलंदाज, जी टेस्ट मॅच लेंथ असते, आणि तिथे बॉल टाकण्यात. चला फलंदाज इतका वेळ का घेत आहे, त्वरित पाठवा आपण. आणि आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय रुपेश गवळी, एक महत्त्वपूर्ण खेळाडू. रुपेश गवळी, त्याला चांगले बॅटिंग करावे लागेल या मॅचमध्ये खेळत असताना, कारण बीड संघाने दुसरी रात्र गाजवली आहे. कमी धावा डिफेंड केल्यात या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. आणि बघूया आता कितपर्यंत पोहोचेल, कारण 30 धावा जरी आल्या 3 ओव्हरमध्ये तरी त्यांच्याकडे चांगले चांगले गोलंदाज आहेत, त्या धावा देखील ते डिपेंड करू शकतात. परंतु 30 पर्यंत प्राथमिक स्कोर जर आपण बघितला तर 30 पर्यंत कसा पोहोचता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. राजेश चांगलं कमबॅक, 2 विकेट्स मिळवतोय. 3 बॉल झालेत, 6, एक षटकाराचा मार त्याला पडला. मॅच बॉल येतोय मला असं वाटतंय, कारण हे सगळे ग्रामीणचे प्रचंड चाहते आहेत. आपला गावचा संघ ज्यावेळेस खेळत असतो ना, त्यावेळेस बॉल किती पण लांब मारा, तो लगेचच आतमध्ये येतो, कारण तो बॉल त्यांना हवा असतो, कारण त्याच्यावरती आपल्या गावाच्या संघासाठी 6 आलेले असतात. सो मॅच बॉल देखील येतोय. 6 धावा, 2 गडी बाद, 6 ही परिस्थिती. ताकई संघाने देखील कमबॅक केलं, एक षटकाराचा मार जरूर खाल्लाय राजेशने या मॅचमध्ये. खोलवट टप्प्याचा बॉल ऑन साइडला, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, आणि तिथे अंदाज बांधता आला नाही क्षेत्ररक्षकाला. 2 धावा मिळत आहेत. सोपी झेल होती खरं तर, परंतु पोचलाच नाही. ते तालमेल नव्हतं, ते रिदम नव्हतं, हाय अँड कॉर्डिनेशन नव्हतं या बॉलवरती, आणि धावफलक जाऊन पोचलाय 8 वरती. 8 धावा, 2 गडी बाद, 8 ही परिस्थिती या मॅचमध्ये. रुपेश गवळीला थांबवून खेळावं लागेल या मॅचमध्ये. 12च्या धावा गतीने आल्या, धावा 8, 4 चेंडू संपलेत. ऑन साइडला फटका तर फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का? अरे काय घडलं, आणि तिथे लगेचच जा, लगेचच तिथे जा, तिथे लगेचच तिथे जा, कारण कॉलिंगचा अभाव जाणवला. हॅलो, गर्दी करू नका तिथे, गर्दी करू नका प्लीज.
गोष्टींची या काळजी घ्या, कारण सगळ्यांनीच बघितला एक मोठा इन्सिडेंट या मैदानामध्ये. सो कॉलिंग करा एकमेकांना. खेळत असताना माहिती आहे तुमची जिद्द असते गावासाठी खेळण्यासाठी, परंतु जर तुम्ही कॅच पकडायला येत असेल तर सांगा माझा कॉल आहे. कारण क्रिकेटमध्ये क्रिकेट बदलत गेला, परंतु क्रिकेटचे जे स्टँडर्ड आहेत, मूलभूत स्टँडर्ड आहेत, कॉलिंग करणं, येस नो वेट, या गोष्टी तुम्ही क्रिकेटमध्ये आणा. कॉलिंग नव्हतं दोघांमध्ये, दोघांची धडक झाली आणि मग त्यानंतर दुखापत दिली झाली दोघांना. सो काळजी घ्या, दक्षता घ्या, सेफ राहून क्रिकेट खेळा. माहिती तुम्ही तुमच्या गावासाठी खेळताय, सो तुमच्या जीवापेक्षा क्रिकेट मोठा नाही आहे, याची तुम्ही काळजी घ्या. तुषारजी धुमाळ यांच्याकडून बॉल बॉक्स स्पॉन्सर करण्यात आलेत. चला फिल्डिंग लावून घ्या ताकई संघ, कारण बीड संघाला देखील दुसऱ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जायचंय. सो चला फिल्डिंग लावून घ्या अजय पिंगळे. हॅलो, चला मॅचला सुरू आपण करतोय. या बॉलवरती रन किती पंच? 3. ओके, थँक्यू सो मच अविनाशजी पालांडे. 3 धावा आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचेल 11 वरती. चला मॅच चालू होते. सगळ्यांना पुन्हा एकदा सूचना देऊ की सावकाश खेळा, काळजी घेऊन खेळा, सेफ खेळा क्रिकेट. जाऊया सामन्याकडे. कर्जत आणि ताकई या दोन टीम दरम्यान. स्वतः आयोजक तिथे गेले होते लगेच तातडीने. निखिल देशमुख. सगळीकडे त्यांचं लक्ष आहे, कारण मोठी स्पर्धा आहे, मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय आणि अंतिम रात्र देखील आहे. मॅच सुरू होते पुन्हा एकदा. अकरा धावा, शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. एक बॉल बाकी आहे आणि इथून पुढे 2 षटक देखील बाकी आहेत. जाऊया सामन्याकडे. 11 धावा धावफलकावरती येत आहेत त्या बीड संघाच्या. अकरा धावा, 2 गडी बाद झालेत, 5 बॉल संपलेत. शेवटचा बॉल आहे. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या डोक्यावरून लेफ्ट हँडेड बॅट्समॅनचा आलाय हा चौकार आणि या 4 ने धावफलक जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 15 धावा धावफलकावरती. आज सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांचं आगमन थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. सगळे आयोजक सज्ज आहेत त्यांच्या स्वागतासाठी. दुसरं षटक घेऊन आलाय कल्पेश. कल्पेश दुसरं षटक घेऊन आलाय. जशी इनिंग ब्रेक होईल आपण शेकिन चिंचोली संघाला आणि होराळे संघाला नाणेफेकीसाठी इन्व्हाइट करणार आहोत. सो आपण येऊन रेडी राहा व्यासपीठावरती. दोन्ही संघाचे संघनायक. चांगली सुरुवात झाली आहे
15 धावा धावफलकावरती बीड संघाच्या ई पोलची शेवटची लढत आहे उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी. इथून जो जिंकेल तो अंतिम 5 मध्ये पोहोचेल, म्हणजे चौथा संघ ठरेल. पहिल्या दिवशी आपण पहिला कुंभिवली संघ गेला, नंतर गावदेवी जांभरुंग संघ, काल धामणी संघ आणि आज कोणता संघ जाईल. चांगला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रुपेश गवळी आणि रवींद्र ही जोडी मैदानामध्ये आहे. कल्पेशने सुरुवात डॉट बॉलने केली या मॅचची. पंधरा धावा, दुसरा षटक. खोलात टाकलेला बॉल, पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल, तिथे आहे फिल्डर, एकच धाव मिळेल. या बॉलवरती एकने धावफलक जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. फार चांगला खेळ केला बीड संघाने दुसऱ्या रात्रीमध्ये. पहिल्या रात्रीमध्ये ताकई संघाने फार चांगला खेळ केला. अजय पिंगलेला आपण बघतोय एस्टनच्या मागून लीड करतो या टीमला. 3 ओव्हरची मॅच आहे. 16 धावा, 2 गडी बाद, 16. कल्पेश चांगली गोलंदाजी करतो. इकॉनॉमिकल स्पेल त्याला टाकावा लागेल या मॅच मध्ये. बीड संघाचे विकेट्स घ्याव्या लागतील ताकई संघाला या मॅच मध्ये. कमी पर्यंत रोकावं लागेल या मॅच मध्ये. आता फिल्डिंग मध्ये चेंजेस करण्यात आलेत कल्पेशच्या माध्यमातून. 16 धावा, बॉलर तयार होते पुनश्च कल्पेश. दुसरा षटक. चला स्पीडअप करा, इतका वेळ घेऊ नका. कल्पेश पुनश्च सज्ज होतोय. फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस बॉल वाडिश लॉंग ऑनला. फिल्डर तिथे आहे, एक धाव मिळती आहे ती रवींद्रला आणि एकने धाव फलक जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. टॉस जिंकून बीड संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टार्गेट आम्ही सेट करू असं सांगितलं कॅप्टनने, कारण त्यांच्याकडे बॉलर चांगले आहेत आणि बॉलर चांगले आहेत त्याच्या कारणाने पहिली बॅटिंग त्यांनी स्वीकारली आहे या मॅच मध्ये. रुपेश आला आता स्ट्रायकर येणार, रुपेश गवळी. कल्पेशने चांगले षटक हाताळले अद्याप. फुल टॉस बॉल, खराब बॉल आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला पाठवलाय. 6 धाव संख्येसाठी षटकार. थँक्यू. आणि या 6 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय 23 धावा धावफलकावरती येत आहेत. एका चांगल्या टोटलकडे मार्गक्रमण सुरू आहे ते बीड संघाचं या सामन्यामध्ये. का आम्ही टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला हे दाखवून देणारी बॅटिंग सुरू आहे. यानंतर ए गटाला सुरुवात आम्ही करणार आहोत. पहिलीच मॅच शिकेन चिंचवली आणि होराळे, दुसरे मॅच असेल सावरुली आणि माडपाई माडप, तिसरी मॅच आहे वरची खोपोली आणि खरसुंडी आणि चौथी मॅच आहे ती तांबाटी, अंजरून आणि अल्पेश लवजी. मी मगाशी उल्लेख देखील केला की आजच्या रात्रीमध्ये चर्चा कोणाची असेल तर ती फक्त अंजरूनच्या संघाची. अंजरून संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल म्हणजे प्रेक्षक मोठ्या संख्येने असतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये. अजय पिंगळे तिथे आहे आणि फलंदाज बाद होतोय तो रुपेश गवळी. थँक्यू. आणि बॅटिंग साठी दाखल झालाय तो खंडू लोबी. खंडू लोबी फिनिशर ऑफ बीड टेनिस क्रिकेट. नेहमी सलामीला असतो खंडू, परंतु आज फिनिशरच्या पोझिशन मध्ये आलाय. त्याला माहिती आहे की या षटकामध्ये धावा आल्या नाहीत, फक्त 9च आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, एकूण धावा झाल्या 24 आणि एका चांगल्या टोटलकडे बीड संघ वाटचाल करतोय या सामन्यामध्ये. 13 धावसंख्येची सरासरी आहे प्रति षटकामागे. शेवटचा बॉल आहे श्रेयस आम्हाला सांगतायत, कारण फक्त 9च धावा खर्च केला, एक विकेट मिळवली आहे ती कल्पेशने. चांगली बॉलिंग, चांगला बॉल वेगाने बीट केलाय. षटक दुसरं संपेल इथून आणि कल्पेशने चांगली अप्रतिम बॉलिंग केली या ओव्हर मध्ये.
2 षटकं संपलीत. 12च्या सरासरीने धावा जमल्यात त्या 24, 3 गडी बाद. थँक्यू. 2 षटकं संपली. धावफलक पोहोचले 24 धावा. धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि आता कितपर्यंत जाणार पोहोचणार तो ताकईच्या विरोधामध्ये खेळणारा बीड संघ हे पाहणं फार उचिताचं ठरेल. चला आपण शेकिन चिंचोली संघाला आणि होराळे संघाला विनंती करू की आपण नाणेफेकी करण्यासाठी त्वरित यायचंय. कोणताही विलंब करू नका, कारण जसं षटक संपेल आपण लगेचच टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचं मनापासून आपण स्वागत करू या स्पर्धेमध्ये. निर्धार चषकामध्ये निखिलजी देशमुख आणि संतोषजी जोरकर यांचं आयोजन. पुढच्या आठवड्यामध्ये मैत्री चषकाची स्पर्धा देखील याच मैदानावरती आहे. काल आम्ही संतोष जोरकर यांची चर्चा केली की पुढच्या वर्षी कदाचित हे मैदान इथे नसेल. सो या वर्षी भरपूर स्पर्धा आहेत या मैदानावरती. त्याचा आनंद लुटा. सगळ्या प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत. बालू झोपून पडून गावासाठी ऑन साइडला फटका खेळलाय. लॉंग लेगला 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. पाठमोरी, परंतु बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. शेकिन चिंचोली गावचे सगळे पाठीराखे, ग्रामस्थ, वरिष्ठ नागरिक, पदाधिकारी या सगळ्यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. यश जाधव मला दिसत आहेत, त्यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्यांचे वडील काल पहिल्या रात्री देखील होते, काल सुद्धा होते. फुलटॉस बॉल पुढे सरसावून मारलाय बॉल, परंतु फटका फसलाय. टायमिंग नव्हतं फटक्यामध्ये, परंतु तिथे मिळतील धावा. त्या एकूण रवींद्रला 2 आणि 2 ने धावफलक जाऊन पोहोचताय 30 या आकड्यावरती. सन्मान्य विनायकजी जाधव आणि प्रसादजी भोईर यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. नुकताच चिंचोलीमध्ये देखील एक चषक पार पडला, त्याचे यशस्वी आयोजक. मी त्यांना विनंती करतो की आपण या आमच्या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेमध्ये निखिलजी देशमुख तुमची वाट बघतायत. या स्पर्धेचे प्रणेते. 30 धावा धावफलकावरती. 10 पेक्षा जास्त सरासरी तुम्हाला या मॅचमध्ये नक्कीच बघायला मिळेल आता बीड संघाची, कारण 2 बॉलवरती 6 आल्यात या मॅचमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉलर आला डाऊन द बॉल. कॅच कंप्लीट होती आणि फलंदाज बाद होतोय तो रवींद्र. बॅटिंग साठी दाखल झालाय अनुक बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. 3 बॉल संपलेत. 1 विकेट आली, 1 चौकार आले, 1 दुहेरी धाव आले, म्हणजे 6 धावा खर्च केले, 1 विकेट मिळवली ती बालूने. चांगलं कमबॅक झालंय ताकई संघाचं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 आल्या आणि तदनंतर मग पुढच्या 9 बॉलवरती फक्त 15 आल्यात. आणि आज नैतिक संतोष जोरकर यांचा वाढदिवस आहे. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा आपण त्यांना देऊया. आणि ते देखील क्रिकेटचे प्रचंड चाहते आहेत. जिथे तिथे पप्पा तिथे तिथे मुलगा असतो. नैतिकला आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि थोड्याच वेळात या व्यासपीठावरती नैतिकचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. कव्हरच्या दिशेने फटका खेळण्यात आला. शॉर्ट कव्हरला तिथे आहे फिल्डर, परंतु थोडीशी चुकी झाली, मिसफिल्ड झाली. तत्पूर्वी मिळतील धावा त्या 1 आणि 1 ने धावफलक जाऊन पोहोचत आहे
31 या आकड्यावरती शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चांगलं कमबॅक असं वाटलं की धावफलक 50 ची गाठेल की काय, परंतु रोखलंय त्यांनी. 31 वरती पोहोचला आता धावफलक. 2 बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये, या 17 मध्ये. चला होराळेचा कॅप्टन इथे आलाय. आपण शेकिन चिंचोलीला विनंती करू की आपण सुद्धा आपला कॅप्टन पाठवा. टॉस आपण इथे करणार आहोत थोड्याच वेळात. ए ग्रुपची ती पहिली लढत असेल. विभास शिंदे मला वाटतं चिंचोलीचे कॅप्टन आहेत या पण टॉस करण्यासाठी. ऑन साइडला खंडू लोबीचा पेटन स्ट्रोक, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉल मारलाय, षटकार. हक्का नव्हता तर ISPL चा 9वा होता. काय फटका खेळला. खंडू लोबीने धावफलक जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावरती. जी ताकद आहे ती ताकद दाखवली खंडूने. बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी मस्ट निडेड षटकार. कारण असं वाटलं की 35च्या आतमध्ये रोख लावते की काय टाकाई संघ, परंतु तिथून आता पुढे सरकलाय. 37 धावा, 4 गडी बाद. 37 4 गडी बाद झालेत. खंडू लोबी षटकार मारतोय आपल्या संघासाठी. नॉस्ट्रेकरला अनुकूल आपण बघतोय, परंतु बाळू वाघमारे आता महागडी कामगिरी त्याची ठरतीये. खोलात टाकलाय बॉल आणि तिथे दांडी गोल होते. शेवटच्या बॉलवरती मिळवली विकेट बाळूने. खंडू बाद झालाय आणि षटक संपले. तिसरं धावफलक 37. 38 ची गरज आहे ते 18 बॉल मध्ये ताकई संघाला. करा दोन्ही संघाच्या दरम्यान, होराळे आणि शेकिन चिंचोली. सन्माननीय आमचे पाहुणे मंगेशजी रोठे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. सन्माननीय मंगेशजी रोठे आपण हा टॉस करावा. होराळे आणि शेकिन चिंचोली या टीम दरम्यान. प्रसाद भोईर आलाय, चिंचोलीचा कॅप्टन. सन्माननीय मंगेशजी रोठे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. बीडचे आमचे सन्माननीय पाहुणे. चला फिल्डिंग साठी दाखल व्हा बीड संघ, विलंब करू नका कारण तुम्हालाच पुढे जायचंय. चला आपण होराळे गावचे आणि शेकिन चिंचोली गावचे जे जे पदाधिकारी, ग्रामस्थ, पाठीराखे इथे आले त्यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. संत जोरकर आणि निखिल देशमुख तुम्हाला इन्व्हाइट करतायत, तुम्हाला आमंत्रित करतायत. या पण सगळे व्यासपीठावरती, व्यासपीठावरून आनंद घ्या सामन्यांचा. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आज बघायला मिळतील कारण अंतिम रात्र आहे, शेवटची रात्र आहे आणि मोठमोठ्या संघांना बघण्यासाठी नक्कीच दिसतील तुम्हाला सगळे प्रेक्षक. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. निर्धार चषक आणि नैतिकचा वाढदिवस अगदी थोड्याच वेळात या व्यासपीठावरती आपण साजरा करणार आहोत. आणि सूरज केदारी यांचे चिरंजीव आरुष याचा देखील आज वाढदिवस आहे. म्हणजे 2 चांगले मित्र आणि दोन्ही चांगल्या मित्रांची मुलं ही एकाच दिवशी जन्मलीत. आरुष आणि नैतिकचा वाढदिवस या मंचकावरती साजरा करणार आहोत. जरी बर्थडे वेगळ्या असतील तरी मैत्री चषकाची जी परंपरा आहे ती परंपरा आपण या मैदानावरती, या व्यासपीठावरती देखील आपण साजरी करणार आहोत. सो दोन्ही बर्थडे बॉयचं आपण मनापासून स्वागत करू या स्पर्धेच्या निमित्तानं.
चला बॉल द्या, चेंडूची पूर्तता करा. चेंडूची पूर्तता आपण लगेच करा. सलामीची जोडी दाखल झाली मैदानावरती. स्वप्नील आणि राजेश ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. नैतिकचं आगमन या ठिकाणी झालंय. नैतिक संत जोरकर, आज त्याचा वाढदिवस आहे. ते वाढदिवसाचं सेलिब्रेशन आपण थोड्याच वेळात करणार आहोत. दुसरा संत जोरकर आहे या व्यासपीठावरती, नैतिक. आणि दुसरीकडे देखील दुसरा सूरज केदारे. चला या आपण सूरज केदारेंना विनंती करू की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. होराळे संघाचा कॅप्टन आणि चिंचवली टीमचा कॅप्टन, आपण जरा आयोजकांशी संपर्क करा त्वरित. मनीष देशमुख यांच्याशी संपर्क करा. खजिनदार मनीष देशमुख. चला जाऊया सामन्याकडे. 18 चेंडू आणि गरज आहे 38 धावसंख्येची. 18 चेंडू 38 धावसंख्येची गरज. थोड्याच वेळात ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघतोय ते रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकर भाऊ घारे, विकासाचे वारे सुधाकर भाऊ घारे यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. तुम्हा सर्वांचेच लाडके नेते. पहिलाच बॉल बॉटम एज लागली असं वाटलं, इनसाइड एज लागली आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय तो रवींद्र या मॅचची. माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्मान्य सुधाकर भाऊ घारे यांचं आगमन थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. सगळे कार्यकर्ते पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सज्ज आहेत त्यांच्या स्वागतासाठी. चांगला बॉल आहे आणि तितकाच चांगला फटका आहे. मिडॉनला रनआउटची संधी होती परंतु एक सिंगल कंप्लीट केली जाते. ताकई संघाचं अकाउंट खुलं करतोय तो राजेश. स्वतः देखील एक वरती पोहोचतोय. टार्गेट मोठं आहे. 18 बॉल 38 ची गरज आहे. प्रति षटकामागे जर आपण विचार केला तर 12-13 धावा येणं गरजेचं आहे आणि ते आणण्यासाठी तुम्हाला प्रति षटकामागे एखादा मोठा फटका खेळावा लागेल. नेक्स्ट मॅचचा टॉस कोणी जिंकलाय? टॉस शेकिन चिंचवली संघाने नाणेफेकी जिंकली आहे. आणखी एक चांगला बॉल बघायला मिळाला रवींद्रचा. वेगाने बॉल टाकतोय. वेगवान बॉल बघायला मिळतात रवींद्रचे. एक धाव फलकावरती. फटका चांगला आहे आणि बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. बॅट्समन स्वप्नीलच्या बॅट मधून आला हा षटकार. संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल. 7 धावा धावफलकावरती येत आहेत. रवींद्रवरती आक्रमण चढवले. जो रवींद्र घातक ठरत होता, विस्फोटक ठरत होता. काय फटका खेळलाय. फॉलिंग स्वीप लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. स्वप्नीलच्या बॅट मधून आलाय हा षटकार. सलगचा दुसरा षटकार आलाय. धाव फलक पोहोचले 13 वरती आणि याच धावसंख्येची गरज होती ताकई संघाला. 2 मोठे फटके प्रति षटकामागे अपेक्षित आहेत. ते 2 मोठे फटके आलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता हे टार्गेटचा पाठलाग जो आहे तो अगदी वेगाने सुसाट सुटलाय तो ताकई संघ. एक चेंडू डॉट टाकावा लागेल आता रवींद्रला, कारण प्रेशर बनलंय त्याच्यावरती देखील. थोडा चेंडू खाली राहतोय. पंचांचा वाईट बॉलचा तिथे इशारा आलाय.
शरीरापासून दूरवर ठेवणारा हा बॉल. पंचांचा एक्स्ट्राची धावसंख्येचा इशारा आलाय. वाईट बॉल आहे. 14 वरती जाऊन पोहोचलाय धावफलक. रवींद्र थोडासा महागडा ठरतोय या मॅच मध्ये. 38चं टार्गेट. इथे आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. षटक संपले पहिलं. 14 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता गरज आहे ती 12 चेंडू आणि 24 ची. थँक्यू. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन आता संपतील म्हणजे 5 सीमारक्षक तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. 12 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज. चला जास्तीचा वेळ घेऊ नका बीड संघ. 12 बॉल आणि 24 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ताकई संघाला बीड आणि ताकई हा सामना सुरू आहे. ई पोलची शेवटची लढत आहे. जो जिंकेल तो किमान एक ट्रॉफीचा हकदार असेल या स्पर्धेमध्ये. कोणता संघ जिंकेल कारण दोन्ही संघाने या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. आणि बॉलिंग साठी आलाय यश लोबी. यश लोबी बॉलिंग करण्यासाठी आलाय. त्याचा रनअप जर आपण बघितला तर वेगवान हा गोलंदाज आहे यश. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा कोणताही इशारा नाही म्हणजे हा चांगला बॉल बघायला मिळाला. आणि आपण बघतो या बॉलवरती स्वतः गोलंदाजाने फिल्डिंग केली. स्वतः फिल्डिंग करतोय गोलंदाज. समीकरण आता बदलतंय. 11 बॉल आणि 23 ची गरज. 11 बॉल 23 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. ताकई संघाला चला प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग घेऊ नका. बीड संघ आणि तर मग तुम्हाला पॅनलाइज आम्ही करू कारण वेळेमध्ये ओव्हर टाकणं हे देखील बंधनकारक आहे. यश लोबी इथे शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल बघायला मिळाला. याच बॉलची तर अपेक्षा होती यश कडून आणि तो बॉल टाकतो यश. 10 बॉल 23. 10 बॉल 23 हे समीकरण. आणि इथे मात्र आपण बघतोय पाठीमागच्या दिशेने कॅच कंप्लीट केली आणि या मॅचची मोठी विकेट स्वप्नीलला परतवलंय ते यश लोभीने. थँक्यू. बीड संघाचे 11 खेळाडू मैदानामध्ये खेळतात परंतु 11 पेक्षा जास्त खेळाडू आहेत ते बाहेर आहेत. त्यांचे सपोर्टर्स आहेत आणि त्यांना मोठ्या संख्येने सपोर्ट करतात. हे त्यांची खरं तर 12th मॅन आहेत आणि खूप चांगला सपोर्ट आहे कारण आपला गाव जिंकायला पाहिजे. आपल्या गावाचं क्रिकेट जिंकायला पाहिजे. हे सगळे जे मुलं आहेत जे मेहनत घेतात आपल्या गावासाठी तो गावचा संघ पुढे कसा जाईल याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय. सगळ्यांचं स्वागत आपण करूया. निर्धार चषकामध्ये 9 चेंडू 23 ची गरज आहे. यश एका यंगस्टर्स कडे हे षटक देण्यात आलं परंतु काय कमालीची षटक टाकलंय. 15 धावा 1 गडी बाद 15. स्वप्नीलला परतवलंय. आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय सुनील वाघमारे जातोय बॅटिंग करण्यासाठी. सूरजजी केदार यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. चांगला बॉल बघायला मिळाला. डिफेन्स करण्यास भाग पडलं परंतु डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित वेगळं चित्र बघायला मिळालं असतं परंतु डायरेक्ट हिट होत नाही. एक धाव मिळते या बॉल वरती. 1 ने धाव फलक जाऊन पोहोचतंय.
16 या आकड्यावरती. 16 धावा, 8 चेंडू, 22 ची गरज. सामना आता कठीण बनत चाललाय कारण हे षटक काय टाकतोय. प्रेमाने यशला सगळे सोन्या बोलतात बरोबर का, परंतु सोन्यासारखी गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये यश लोबी. चांगली गोलंदाजी करतोय. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल बघायला मिळतोय. काय टप्पा सापडलाय तो यश लोबीला, सोन्याला. आणि बीड संघामध्ये, बीड गावामध्ये देखील एक ना सोन्या 40-40 आलाय का रील स्टार. 7 बॉल 22 हे समीकरण. 16 धावा धावफलकावरती. ताकई संघाच्या, बीड संघ थोडासा स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. आणि आडव्या बाटने फटका खेळण्यात आलाय आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार मिळतोय शेवटच्या बॉल वरती. आता 6 बॉल आणि गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 18 धावसंख्येची. घ्या. आणि हा संघ जो पुरस्कृत करण्यात आलाय तो जितेंद्रजी देशमुख यांच्याकडून. अंधरून गावचे जावई येते, परंतु त्यांच्याकडून बक्षीस आलं नाही. पहिल्या रात्रीपासून मी बघतो त्यांच्याकडून कोणतंही बक्षीस नाही बीड संघासाठी. जरा लावा, नुसता टाळ्या वाजू नका. प्रत्येक डॉट बॉल साठी लारा फॅन क्लब बीड यांच्याकडून 200चं कॅश प्राइज आहे आणि विकेट साठी 500चं आहे. मगाचपासून झोपले होते का. 6 बॉल आणि 18 ची गरज. 6 बॉल 18 हे समीकरण. 20 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद. कोणताही संघ जिंकू शकतो इथून देखील. ताकई संघ देखील मोठा संघ आहे, त्याने देखील चांगला खेळ केलाय, परंतु जशी विकेट आली स्वप्नीलची तसा मी म्हणेन थोडासा आत्मविश्वास वाढलाय तो संघ बीडचा. सहा बॉल आणि 18 ची गरज आहे. थोड्याच वेळात आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणार आहोत. नैतिक आणि आरुष संतोषजी जोरकर आणि आरुष याचा वाढदिवस आपण इथे साजरा करणार आहोत. नैतिक आणि आरुष. 6 बॉल 18 ची गरज आहे. यानंतर सुनील अण्णा शेलके प्रतिष्ठान अर्थात स्वामी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. जय हनुमान चिंचोली शेखीन या नावाने हा संघ तुम्हाला दिसेल आणि दुसऱ्या बाजूला होराळे संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल. दोन्ही संघांना आपण बेस्ट ऑफ लक देऊया. 6 बॉल आणि 18 ची गरज. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑनला स्टेअर केलाय. 1 धाव मिळते या बॉल वरती. 1 ने धाव फलक जाऊन पोहोचेल. 21 या आकडेवरती. शेवटचे 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. एकवीस धावा धावफलकावरती. 1 गडी बाद. 21 17 धावसंख्येची गरज येणार आहे 5 बॉल मध्ये. 5 बॉल 17 हे समीकरण या मॅच मध्ये. रुपेश बॉलिंग ट्रॅक वरती फिरकी पट्टोय. खोलवर टप्प्याचा बॉल. पुनश्च सिंगलच मिळेल मला असं वाटतं या बॉल वरती, कारण तिथे आहे चांगला खेळाडू खंडू लोबी. 1च धाव मिळते. 1 ने धावफलक जाऊन पोहोचतोय. 22 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 16 ची गरज. 4 बॉल 16 हे समीकरण या मॅच मध्ये. कोणता संघ जिंकेल? मोठा फटका आता यायला पाहिजे ताकई संघाकडून. चांगला फटका आलाय कव्हरच्या डोक्यावरून. स्वीपर कव्हरला बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. मॅच ऑन. 3 बॉल आणि 12 हे समीकरण. 3 बॉल 12. आता जर षटकार आला ना तर मग मजा येईल. 3 बॉल 12 हे समीकरण. 26 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग करतोय सुनील. राजेश देखील त्याला साथ देतोय. आणि आता चौकार आहे. तीन बॉल 12 हे समीकरण या मॅच मधलं. मॅच ऑन. फुलटॉस बॉल वेगाने बीट केलं. खरं तर बॉल मध्ये टायमिंग नव्हतं, फटक्यामध्ये टायमिंग नव्हतं. 2 धावसंख्येचा प्रयत्न केला आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आता मॅच आली आहे, बनली आहे मॅच. 2 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज.
यस भीमरची मागणी करण्यात आली. बॅटिंग रिव्ह्यू आहे. वन शॉट आहे का? यस चेक करतोय आम्ही. ऑन फील्ड डिसिजन काय आहे? वन शॉट आहे का? यस तोच ग्राह्य धरू आपण, कारण कॅमेरा अँगल मिळत नाहीये. जो ऑन फील्ड डिसिजन आहे तोच अंतिम आहे. दोन बॉल 11 हे समीकरण. 2 बॉल 11 हे समीकरण या मॅच मध्ये. फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरला. एकच धाव मिळते या बॉल वरती आणि एक चेंडू आणि आता 10 धावसंख्येची गरज. 1 बॉल 10 हे समीकरण या मॅच मध्ये. चिंचवली संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि सन्माननीय JP पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. सन्माननीय JP पाटील साहेब या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. नो बॉलचा इशारा आहे. फ्रेडचा बॉल आहे आणि इथे मात्र फटका तर फसला आहे आणि कोणता क्षेत्ररक्षक कॅच घेईल कोणताच घेत नाहीये आणि हा सामना जिंकलाय तो बीड संघाने आणि केलाय त्याने टॉप 5 मध्ये प्रवेश. हार्दिक अभिनंदन बीड संघ. डीजे सन्माननीय JP पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय या सामन्याचा. चला मैदान खाली करा बीड संघ. यश ठरतो या सामन्याचा सामनावीर. यश लोभी सोन्या सोन्या आपण या लगेच हे पारितोषिक घेण्यासाठी आणि सन्माननीय JP पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यावं. बॉल बॉल टाकू नका. 2 रनची पॅनल्टी आहे. हा येस चला सोने आपण या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी एक माईक पाठवा. स्वामी माऊली एक माईक पाठवा कमेंट्री बॉक्स